जगात जन्मला हिरा, जगात जन्मला हिरा आणि जगात जन्मला हिरा. हा हिरा पिता विठोबाजी माता सर्व सत्याच्या पोटी जर जन्माला आला नसता तरी तुम्ही कोटची ना आम्ही कोटची असतो मावले हो. म्हणून या परिवारामध्ये इतकं दुःख असताना या महानत्यागी बाबा जुमदेवजीने सर्वांनी पोटाशी धरलं. गरीब असो, दुःखी असो, कष्टी असो, पण बाबांनी या मार्गाची रूपरेषा तुम्हाला समजावून सांगितलेली आहे. तत्वशब्द नियम दिलेले आहे, सत्य मर्यादा प्रेम दिलेला आहे आणि त्याच्याच पोटी बाबांनी हा मार्ग स्थापन केलेला, तयार केलेला आहे. कारण की ठोबरीकर घराणं गोळीबार टिमकी नागपूर शहरामध्ये महानत्यागी बाबा जुमदेवजीचा जन्म झाला. एक पाचही भावंडाचं परिवार होता. बाळकृष्ण जागो नारायण बाबा जुमदेवजी मारुती आणि आई बापाच्या उदरी येऊन कुडाची उद्धारी कीर्ती मोठी नाव कमवलं आहे महानत्यागी बाबा जुमदेवजीनं. कोठपर्यंत मावले बघा, जेथपर्यंत चंद्र सूर्य आहे तेथपर्यंत त्या महानत्यागी बाबा जुमदेवजीचं नाव अजरामजर झालेलं आहे. अरे जेथपर्यंत चंद्र सूर्य आहेत तेथपर्यंत आपले महानत्यागी बाबा जुमदेवजीचं नाव अजरामजर झालेलं आहे. म्हणून आपण त्या नियमावर बोट ठेवून त्या भगवंताकडे लक्ष ठेवून या भगवंताचं कार्य जेवढा आपण करू तेवढा आपल्याला त्या मार्गाविषयी, त्या भगवंताविषयी आपल्याला त्याच्यातला अनुभव घडल आणि जेवढे कार्य करून आपण तेवढं आपलं दुःख कटल. म्हणून हे पाच भावंड माता पिता सर्व सतीच्या पोटी जन्माले आले आणि पहा बाबा चौथ्या क्रमांकाचे बाळकृष्ण जागो नारायण बाबा जुमदेवजी मारुती बाबा चौथ्या क्रमांकाचे. बाबा शाळेतून यायचे अगोदर बाबा महानत्यागी बाबा जुमदेवजीला हनुमान चालीसा वाजण्याचा छंद होता. पहिलवानकीच्या आखाडा पिसण्याचा बाबा जुमदेवजीला छंद होता. बाबा जुमदेवजीला विणकरी काम करायचा छंद होता. तर बाबा जुमदेवजी नागपूर शहरामध्ये हे नऊवारी ज्या बायांनी घातलेले पातळ आहेत का नाही, हे पातळ जरी विणकारी काम केले असले तरी बाबाचा सर्वप्रथम त्या नागपुरामध्ये सर्वात पहिले बाबाचे हे पातळ विकायचे. कारण की बाबाचं विणकरी काम खूपच सुंदर होतं आणि बाबाचं पहा जाता जेवढं मार्केटमध्ये बाबा एकावर एक कसे 10, 15, 20, 25 पातळ न्यायची नऊवारी, तर बाबाचा विक्रीसाठी पहिला नंबर लागायचा. असे कर्तबगार आपले बाबा जुमदेवजी होते. पण कालांतराने काही दिवसानं कार घडी आली. त्यांच्या कुटुंबावर मोठं संकट आलं. कोणी कोणाला ओळखू नाही शकले. जेवढं काही अन्न शिजलं होतं बाबाच्या घरी शिजायचं पूर्ण ऑटोमॅटिक गायब होऊन जायचं. बाबा शाळेतून यायचे, दाराच्या फटीतून जर बाबांना पाहिलं तर एक मोठ्या बाबाला डोळा दिसायचा. बाबाच्या पूर्ण परिवारामध्ये भूत प्रेत पलित सर्व शिरवून टाकलं होतं. पण पहा महानत्यागी बाबा जुमदेवजी डगमगले नाही. दारामध्ये बसले. एक दिवस विचार करत असताना बाबाच्या समोर एक संन्यासी आला. भिक्षा मागण्याकरता बाबा जुमदेवजीच्या दारामध्ये एक संन्यासी आला आणि त्यांनी बाबा जुमदेवजीला भीक मागितली. बाबा म्हणे मला भूक लागली, काहीतरी एक गाछ काही एखादी पोळी असेल तुमच्या घरी तर बाबा मला तुम्ही द्या. तेव्हा जुमदेवजीला मोठं वाईट वाटलं. बाबा जुमदेवजी ढगाढगा रडू लागले आणि बाबा जुमदेवजी रडल्याच्या नंतर त्या संन्यासाला मोठा विचार आला आणि त्या संन्यासाच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा अध्यक्ष साहेब व्हायला लागल्या. तेव्हा बाबा जुमदेवजीला कळलं की म्हणे माझ्या घासातून घास तू संन्यासी मला मागत आहे, पण मी तुला काय देऊ दे. पदर माझ्या समोर तू पसरवला पण मी तुला काही देऊ शकत नाही. तेव्हा बाबा जुमदेवजी रडले आणि तो संन्यासी रडला. तर बाबा म्हणे जुमदेवजी कोणती दुःखदारी आहे तुम्ही मला सांगा. सांगत काय तुमच्या परिवारामध्ये आहे काय असे बसले विचारात. तेव्हा बाबा जुमदेवजीने त्याला सांगितलं, अरे म्हणे जोगी तुला मी काय सांगू आपली कर्माच्या कर्मगती परिस्थिती म्हणे. अगर मी जरी सांगलं तर हा गवताचा भारा हा अर्धा करल जाडेजाबाई
अर्धा घरटाचा धारा करेल तर तू अर्ध माझं ओझं वाटशील, पण म्हणे मी हे दुःख तू माझं कसं हिरावून घेशील? नाही बाबा म्हणे, मी तुमचं दुःख हिरावून घेईल, कारण की माझ्याजवळ काहीतरी म्हणे शक्ती आहे. तर पहा, त्यांना सांगितलं माझ्याजवळ शक्ती आहे म्हणे, एक शक्ती. या शक्तीचा जुमदेवजी जरी उपयोग केला तर म्हणे तुम्ही सुख शांती समाधानी या मार्गामध्ये तुम्ही मिळवू शकता. बाबा जुमदेवजीने विचारलं, त्यानं सांगितलं इतिहास पूर्णपणे खोलून त्याला की कोणती अशी तुझ्या जवळ शक्ती आहे का तू मला देशील? तर बाबा म्हणे, माझ्या निवासस्थानी माझ्या घरी म्हणे मौद्या आश्रम गड्या, मौद्याचा तो संन्यासी, त्यांनी सांगितलं माझ्या घरी एक मोठं ग्रंथालय आहे म्हणे. माझे वडील त्याचा अभ्यास करत होते बाबा, तर त्याचा अभ्यास करता करता एका बाजूच्या दुखी कष्टी मानवासाठी सुख शांती समाधानी मिळवासाठी माझे वडील अभ्यास करत असताना माझे वडील दोन्ही डोळ्यानं आंधळे झाले म्हणे, आणि आंधळे होऊन म्हणे मरण पावले बाबा म्हणे. हा मार्ग मरण्याचा आहे जुमदेवजी. त्या बाबा जुमदेवजीने त्याला म्हटलं, जरी मला म्हणे उद्या न्यायचं जरी नेईल तरी चालल, पण म्हणे त्याच्यामध्ये कोणता हा शक्तिमान आहे त्याच्यातून मला अभ्यास करायचा आहे. गावाकडे गेला, तिसऱ्या दिवशी त्याला तो ग्रंथालय आणलं म्हणे, बाबा जुमदेवजी हा घ्या. बाबा जुमदेवजीच्या हाती तो ग्रंथालयाचा गट्टा दिला. बाबाने त्याचा अभ्यास केला आणि खरोखर हा मार्ग मरण्याचा आहे म्हणून बाबाला कळलं. घरा शेजारी अमोल दादा हनुमान